हॅलो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी कदम मॅडम पुनश्च तुमचे स्वागत करत आहे. चला आपण मॅथ सेकंडमधील फर्स्ट चॅप्टर डिफरेन्शिएशन पाहत होतो. त्यामध्ये एक्सरसाइज 1.2 मधील क्वेश्चन 7 आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. तर आज बघूयात क्वेश्चन 8. परंतु त्यासाठी आपल्याला काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत, त्याचे काही फॉर्म्युले आपल्याला पाहायचे आहेत, जे की आपण 11th क्लासमध्ये आपण पाहिलेले आहेत. बघा, साइन इंटू ब्रॅकेट ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला बघा, कॉस ए प्लस बी इज इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. बघा, साइनचा फॉर्म्युला आहे साइन इंटू ब्रॅकेट ए प्लस बी आहे. साइन ए इंटू कॉस बी लक्षात ठेवण्यासाठी बघा, साइन आहे. साइनसाठी ए प्लस बी जेव्हा असेल तेव्हा आपण प्लस असेल तेव्हा प्लसच घेणार आहोत, पण जेव्हा मायनस साइन असेल तेव्हा ॲड करताना आपण काय करणार, प्लस घेणार आहोत आणि सबस्ट्रॅक्शनच्या वेळेस मायनस साइन घेणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लक्षात ठेवण्यासाठी साइनसाठी एस आय आणि सी ओ म्हणजेच काय, एस आय सी ओ सिको हे लक्षात ठेवायचं साइनसाठी. आणि त्यानंतर कॉस ए प्लस बी जे आहे, प्लस असेल तर प्लस घेऊ, मायनस असेल तर मायनस घेऊ. ठीक आहे. त्यानंतर कॉससाठी काय घेणार आहोत आपण, सी ओ म्हणजे सुरुवातीला आपल्याला प्लस चिन्हाच्या लेफ्ट साईडचा भाग कळाल्यावर आपल्याला हा भाग लिहिता येतो. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सांगते की कॉससाठी कॉस ए प्लस बी किंवा ए मायनस बी हे तर आपण घेतो, परंतु कॉससाठी काय की सी ओ म्हणजे कॉससाठी कोको आणि साइनसाठी सिको हा शब्द लक्षात ठेवायचा. म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपल्याला आता एक्सरसाइज 1.2 मधील क्वेश्चन 8 साठी आपल्याला यूज करायचा आहे. ठीक आहे. क्वेश्चन बघा, क्वेश्चन काय दिलेला आहे, परत डिफरेन्शिएट करायचं आहे. क्वेश्चन तोच राहील, प्रत्येक वेळेस तोच राहतो. क्वेश्चन 8, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. ठीक आहे. त्यानंतर बघा, क्वेश्चन 8मध्ये एकूण क्वेश्चन किती आहेत, 6 क्वेश्चन आहेत. फर्स्ट क्वेश्चन बघा, y इज इक्वल टू साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट 4 साइन एक्स प्लस 5 कॉस एक्स अपॉन अंडर रूट 41. आता इथे देखील ट्रिग्नोमेट्री इन्व्हर्स फंक्शन दिलेलं आहे. आता याचं आपल्याला काय करायचं आहे, डिफरेन्शिएट करायचं आहे, परंतु आपल्याला डायरेक्ट डिफरेन्शिएट करता येत नाही. ते याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊत आपण. ठीक आहे. सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करावं लागेल, अगोदर हा जो याचा डिनॉमिनेटर आहे रूट 41 ह्याला काय करूत आपण स्प्लिट करून घेऊया. स्प्लिट करून घ्यायचं म्हणजे काय की साइन एक्स 4 साइन एक्सच्या खाली देखील आपण रूट 41 घेणार आहोत आणि 5 कॉस एक्सच्या देखील डिनॉमिनेटर जो आहे रूट 41 घेणार आहोत. ठीक आहे. y इज इक्वल टू साइन इनवर्स
स्प्लिट करून घेऊयात. ठीक आहे. 4 साइन एक्स अपॉन रूट 41 प्लस 5 अपॉन रूट 41 कॉस एक्स. ठीक आहे. याला देखील आपण त्याच फॉर्ममध्ये घेऊयात स्प्लिट केल्यानंतर. 4 अपॉन रूट 41 इंटू साइन एक्स. ठीक आहे. ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. आता काहीतरी स्प्लिट केल्यानंतर थोडासा चेंजेस करायचा आणि काहीतरी आपल्याला सबस्टिट्यूट करायचं. पहिलं एक्झाम्पल आहे, थोडं काळजीपूर्वक बघा आणि यासारखेच बाकीचे 5 एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. लेट कॉस अल्फा इज इक्वल टू काय 4 अपॉन रूट 41. काय घेतलेलं बघा, मी काहीतरी सबस्टिट्यूट करते. कॉस अल्फा बरोबर 4 अपॉन रूट 41 अँड साइन अल्फा इज इक्वल टू 5 अपॉन रूट 41. हा महत्त्वाचा भाग आहे. कॉस अल्फा इज इक्वल टू अपॉन रूट 41 आणि साइन अल्फा इज इक्वल टू 5 अपॉन रूट 41. त्यानंतर आपल्याला अल्जेब्रिक आयडेंटिटीज पाहिलेत आपण. साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे 9th 10th की इज इक्वल टू 1. ठीक आहे. 1 कसं येईल आपण काय करूयात, इथे किंमत ठेवून बघूया. 4 एक मिनिट साइन स्क्वेअर आहे. साइन स्क्वेअर काय की 5 म्हणजे 5चा आपण स्क्वेअर घेऊयात 25 आणि रूट 41 आहे आणि त्याचा स्क्वेअर असेल तर स्क्वेअर काय स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होऊन जाईल. नंतर कॉस स्क्वेअर 4चा स्क्वेअर 16 अँड 41 25 प्लस 16 अपॉन 41 किती येतं 41 अपॉन 41 दॅट इज 1. आणि आणखीन एक म्हणजे एवढं लिहिण्याची आवश्यकता नाही आहे, फक्त साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1 लिहिलं तरी चालेल आणि याची व्हॅल्यू हमेशा 1च येईल. त्यानंतर टॅनसाठी बघा, टॅन अल्फा इज इक्वल टू काय टॅन अल्फा इज इक्वल टू साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा इज इक्वल टू परत हीच व्हॅल्यू ठेवा काय की 5 अपॉन रूट 41 अपॉन 4 अपॉन रूट 41. 41 कॅन्सल झालं. ठीक आहे. राहिलेलं काय की 5 अपॉन 4. ठीक आहे. टॅन अल्फा इज इक्वल टू 5/4. मग आता जर आपल्याला अल्फाची किंमत काढायची असेल तर काय करूत आपण, ह्या टॅनला राईट साईडला आल्यानंतर काय होईल ते की इन्व्हर्स फॉर्ममध्ये असेल. टॅन इन्व्हर्स 5/4. ठीक आहे. ही जी आहे आपण आता केलेलं आहे सबस्टिट्यूशन हे बेसिक आहे आणि प्रत्येक एक्झाम्पलमध्ये आपल्याला हे वापरायचं आहे. फक्त इथे चेंजेस काय होतील की इथे 4 अपॉन रूट 41 आले, इथे थोड्या वेगळ्या किमती येतील. ठीक आहे. चला मग आपलं फंक्शन काय येईल की हे झालं सबस्टिट्यूशन. आता आपल्या मूळ फंक्शनकडे बोलूया. ठीक आहे. y इज इक्वल टू साइन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट 4 अपॉन रूट 41 काय कॉस अल्फा इथे आपण सबस्टिट्यूट केलेलं आहे ना. ठीक आहे. इंटू साइन एक्स प्लस 5 अपॉन 41 बघा साइन अल्फा इंटू कॉस इथे एक्स आहे. ठीक आहे. मग आता याच्या अगोदर आपण फॉर्म्युला पाहिला होता कोसी किंवा सिको किंवा कोसी हे जर असेल तर इथे काय येणार आहे की साइन ए प्लस बी आणि इथे मायनस असेल तर साइन ए मायनस बी. ठीक आहे. त्या फॉर्म्युल्याचा यूज करूयात आपण. म्हणजे इथे काय घेऊयात साइन ए प्लस बी. ठीक आहे. पण ए प्लस बीच्या जागी आपल्याला काय दिलेलं आहे बघा साइन अल्फा प्लस एक्स. ठीक आहे. मग आता क्वेश्चन 7th आपण इन्व्हर्सचे आपण काही फॉर्म्युले पाहिले होते. साइन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट साइन एक्स इज इक्वल टू 1 हा जो फॉर्म्युला पाहिला होता आपण. ठीक आहे. त्यानुसार आपण काय लिहिणार इथे y इज इक्वल टू
अल्फा प्लस एक्स. आता आपल्याला याचा डायरेक्ट डिफरेन्शिएट करता येते. ठीक आहे, चला डिफरेन्शिएट करून घ्या. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स dy बाय dx इज इक्वल टू अल्फा. अल्फा काय आहे की कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल की 0 येईल. इज इक्वल टू अल्फा 0 आहे आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल की 1 येईल. त्यामुळे आपला जो डेरिव्हेटिव्ह आहे dy बाय dx किती आला आहे की 1. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. y is equal to cos inverse into bracket root 3 cos x minus sin x upon 2 ब्रॅकेट क्लोज. चला परत सबस्टिट्यूशन करायचं आपल्याला. लेट आता इथे सबस्टिट्यूशन करण्याच्या अगोदर आपण थोडंसं स्प्लिट करूया. इज इक्वल टू कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट रूट 3 अपॉन 2 इंटू कॉस एक्स मायनस. आता इथे काहीच नाही आहे म्हणजे 1/2 घेऊयात. 1/2 साइन एक्स. ठीक आहे, आता इथे आपल्याला सबस्टिट्यूशन करता येईल. लेट कॉस अल्फा इज इक्वल टू रूट 3 अपॉन 2 अँड साइन काय घेता येईल बघा. साइन अल्फा इज इक्वल टू 1/2. त्यानंतर आपला जो फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1. 1 कसा आला की याचा स्क्वेअर केल्यानंतर 1/4 आणि याचा स्क्वेअर केल्यानंतर 3/4. 4/4 3 + 1 + 3 4 आणि डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून एकच घेतला आणि 4/4 इज इक्वल टू 1. ठीक आहे, त्यानंतर टॅन बघा. टॅन अल्फा इज इक्वल टू साइन अपॉन कॉस. साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा बघा. साइन अल्फा काय आहे 1/2 आणि कॉस अल्फा रूट 3/2. 2 कॅन्सल झालं, त्यानंतर 1/√3. ठीक आहे, मग अल्फाची व्हॅल्यू किती येणार आहे. आपण टॅन जेव्हा इकडं नेतो राईट साईडला किंवा त्याची साईड जेव्हा चेंज होते तेव्हा इन्व्हर्स फॉर्ममध्ये तो जाईल. म्हणजे टॅन इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट √3. ठीक आहे, त्यानंतर सबस्टिट्यूशन झालेलं आहे. y इज इक्वल टू चला सबस्टिट्यूट जे केलं आहे ते आपण ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊयात. कॉस इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट √3 अपॉन 2 काय की कॉस अल्फा इंटू कॉस एक्स मायनस 1/2 साइन अल्फा इंटू साइन एक्स. ठीक आहे, मग आता बघा ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी कोको आलेलं आहे. म्हणजेच बघा की कॉस इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट काय येईल की कोको आहे आणि मायनस आहे म्हणजेच कॉस ए मायनस बी आहे. ठीक आहे, पण ए मायनस बी दिलेलं आहे का आपल्याला नाही. म्हणजेच काय दिलेलं की इथे अल्फा मायनस एक्स आणि फॉर्म्युला किंवा आपली प्रॉपर्टी काय कॉस इन्व्हर्स इंटू ब्रॅकेट कॉस एक्स इज इक्वल टू एक्स. जी पण प्रॉपर्टी किंवा जो पण फॉर्म्युला आपण यूज करतो तो राईट साईडला लिहायचा कॉस इन्व्हर्स. ठीक आहे, आता इथे आपण डायरेक्ट घेऊयात. y इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला y इज इक्वल टू अल्फा मायनस एक्स. ठीक आहे, आता वायची व्हॅल्यू मिळाली. आपण याला डायरेक्ट डिफरेन्शिएट करू शकतो. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. dy बाय dx इज इक्वल टू d/dx इंटू ब्रॅकेट अल्फा मायनस एक्स. ठीक आहे, बघा आता
अल्फा काय कॉन्स्टंट आहे म्हणजे 0 येईल, 0 लिहिण्याची आवश्यकता नाही. काही डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट करून घेऊयात आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल की 1. त्यामुळे dy/dx इज इक्वल टू 1 येईल. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन बघा काय आहे तर y इज इक्वल टू साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट कॉस रूट एक्स प्लस साइन रूट एक्स अपॉन रूट 2 ब्रॅकेट क्लोज. तर आज परत काय स्प्लिट करून घेऊया. y इज इक्वल टू साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट. ठीक आहे, इथे काहीच नाही आहे म्हणजे आपण काय करूयात 1/2 घेऊयात. 1/√2 इंटू कॉस रूट एक्स प्लस 1/√2 साइन रूट एक्स. ठीक आहे. आता याचं आणि याचं सबस्टिट्यूशन करून घेऊयात. कॉस अल्फा इज इक्वल टू काय येईल की 1/√2 कॉमा साइन अल्फा इज इक्वल टू परत काय येईल 1/√2. सेम व्हॅल्यू आहेत बघा. त्यानंतर साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा 1 येतं का बघा. 1 डायरेक्ट आपण स्क्वेअर घेऊयात. ठीक आहे. साइन अल्फा स्क्वेअर √2 तर स्क्वेअर 2 प्लस कॉस स्क्वेअर अल्फाचा स्क्वेअर बघा 1/2. 1 + 1/2 आणि 2/2 इज इक्वल टू 1. ठीक आहे. आता टॅन बघा. टॅन अल्फा इज इक्वल टू काय साइन अल्फा अपॉन कॉस अल्फा इज इक्वल टू काय येईल की बघा 1/2 अपॉन 1/2 आणि ह्या दोन्ही टर्म्स सेम आहेत कॅन्सल आणि 1 येईल इज इक्वल टू 1. त्यानंतर अल्फाची व्हॅल्यू बघा. अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स 1. ठीक आहे. त्यानंतर आपलं गिवन फंक्शन काय बघा y इज इक्वल टू साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट 1/√2 काय कॉस अल्फा इंटू कॉस रूट एक्स प्लस 1/√2 काय घेतलेलं आहे की साइन अल्फा इंटू साइन रूट एक्स. ठीक आहे. बघा कोको आहे का आहे म्हणजेच बघा साइन इनवर्स इंटू ब्रॅकेट कॉस अल्फा प्लस रूट एक्स. ठीक आहे. एक मिनिट आपण इथे ना कॉस अल्फाच्या ऐवजी आपल्याला साइन इनवर्स आहे म्हणजे आपण इथे एक्सचेंज करूयात साइन अल्फा इंटू कॉस अल्फा. ठीक आहे. मग आता साईनचा फॉर्म्युला मिळेल आपल्याला. सिको आहे म्हणजे साइन अल्फा प्लस रूट एक्स. ठीक आहे. साइन इनवर्स साइन आहे म्हणजेच y इज इक्वल टू अल्फा प्लस रूट एक्स मिळेल आणि याचा आपण काय करूया डिफरेन्शिएट करूयात. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स dy/dx इज इक्वल टू d/dx इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस रूट एक्स. डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढून घेऊयात. अल्फा कॉन्स्टंट आहे 0 येईल आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल की 1/2 रूट एक्स. देअरफॉर
we have dy by dx इज इक्वल टू 1/2√x. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, फोर्थ. फोर्थ क्वेश्चन काय बघा, y इज इक्वल टू, फोर्थ क्वेश्चन, y इज इक्वल टू cos इनवर्स इंटू ब्रॅकेट 3 cos 3x मायनस 4 sin 3x अपॉन 5 ब्रॅकेट क्लोज. चला परत एकदा स्प्लिट करून घेऊयात. y इज इक्वल टू कॉस आहे इथे, कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट 3/5 घेऊयात, कॉस 3x मायनस 4/5 साइन 3x. ठीक आहे, परत सबस्टिट्यूशन. लेट cos अल्फा इज इक्वल टू 3/5 कॉमा साइन अल्फा इज इक्वल टू 4/5. ठीक आहे, त्यानंतर बघा काय करता येईल, काय राहिलं, साइन स्क्वेअर प्लस कॉस अल्फा, कॉस स्क्वेअर अल्फा. ठीक आहे, साइन स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर अल्फा. चेक करा 1 कसं की 3/5 प्लस 4/5. ठीक आहे, एक मिनिट, याची काही आवश्यकता नाही आहे. आपण काय करूया, डायरेक्ट व्हॅल्यू जरी ठेवली तरी येऊन जाईल. त्यानंतर बघा, y इज इक्वल टू कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट 3/5 काय, कॉस इनवर्स आहे म्हणजेच इथे काय, कॉस अल्फा घेऊयात, कॉस अल्फा इंटू कॉस 3x मायनस 4/5 साइन अल्फा इंटू साइन 3x. ठीक आहे, कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट बघा कोको आहे म्हणजेच कॉस ए मायनस बी आहे, मायनस आहे म्हणून मायनस घेतलं. ठीक आहे, पण ए आणि बीच्या जागी काय की अल्फा मायनस 3x घ्यावे लागेल. एक मिनिट, आपण याला ना चेंज केला तरी जमतं. कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट कॉस 3x इंटू कॉस अल्फा मायनस साइन 3x इंटू साइन अल्फा. ठीक आहे, मेन फंक्शन्स आहेत. त्यानंतर परत तेच थोडासा चेंज होईल, कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट कॉस 3x मायनस अल्फा येईल. ठीक आहे, मग परत प्रॉपर्टी कॉस इनवर्स इंटू कॉस x इज इक्वल टू x, y इज इक्वल टू 3x मायनस अल्फा. या फॉर्म्युलानुसार काय येईल की y इज इक्वल टू 3x मायनस अल्फा. डिफरेंशिएट करून घ्या, डिफरेंशिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू x. ठीक आहे, dy बाय dx इज इक्वल टू d अपॉन dx इंटू ब्रॅकेट 3x मायनस अल्फा. 3xचा डेरिव्हेटिव्ह काय येईल की 3 आणि अल्फा काय आहे की कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल की 0. therefore dy बाय dx इज इक्वल टू 3. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, फिफ्थ क्वेश्चन. y इज इक्वल टू कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट 3 cos e raised to power x plus 2 sin e raised to power x upon √13
परत स्प्लिट करून घ्या. y इज इक्वल टू कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट 3/√13 इंटू कॉस ई रेज टू पॉवर एक्स प्लस 2/√13 इंटू साइन ई रेज टू पॉवर एक्स. ठीक आहे. सबस्टिट्यूशन. लेट कॉस अल्फा इज इक्वल टू काय येईल 3/√13 and sin alpha is equal to 2/√13. ठीक आहे. y इज इक्वल टू कॉस इनवर्स इंटू ब्रॅकेट सबस्टिट्यूशन काय कॉस अल्फा लिहिण्यापेक्षा काय करूयात आपण कॉस अल्फा प्लस इंटू कॉस ई रेज टू पॉवर एक्स येईल. त्यापेक्षा परत चेंज करण्यापेक्षा मी डायरेक्ट इथे काय घेते मेन फंक्शन मेन टर्म जी आहे आपली कॉस ई रेज टू पॉवर एक्स इंटू कॉस अल्फा प्लस साइन ई रेज टू पॉवर एक्स इंटू साइन अल्फा. ठीक आहे. बघा काय येते तर कोणता फॉर्म्युला येईल कॉस अल्फा आणि ई रेज टू पॉवर एक्स आहे म्हणजेच आणि साइन कोणता आहे प्लस आहे पॉझिटिव्ह आहे. ॲडिशन करावं लागेल कॉस ए प्लस बीच्या जागी काय कॉस इंटू ब्रॅकेट ई रेज टू पॉवर एक्स प्लस अल्फा. ट्रिग्नोमॅट्री इन्व्हर्स फंक्शनचा फॉर्म्युला जो आहे किंवा प्रॉपर्टी कॉस इन्व्हर्स कॉस एक्स इज इक्वल टू एक्स. त्यानुसार y इज इक्वल टू ई रेज टू पॉवर एक्स प्लस अल्फा. डिफरेन्शिएट करून घ्या. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स dy/dx इज इक्वल टू d/dx इंटू ब्रॅकेट ई रेज टू पॉवर एक्स प्लस अल्फा. काय येईल ई रेज टू पॉवर एक्स एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज राहील आणि याचा अल्फा काय कॉन्स्टंट आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय 0 म्हणजेच dy/dx काय येईल ई रेज टू पॉवर एक्स. याला ब्रॅकेट करून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पटकन लिहून घ्या. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन बघा. लास्ट क्वेश्चन काय दिलेला आहे 6th क्वेश्चन y इज इक्वल टू कॉसेक इन्वर्स इंटू ब्रॅकेट 10/6 साइन 2 रेज टू पॉवर एक्स मायनस 8 कॉस 2 रेज टू पॉवर एक्स. चला काहीतरी उलटं सुलटं दिसतंय का आपण स्प्लिट करतो याचा. ठीक आहे. पण आपल्याला 10 काय पाहिजे डिनॉमिनेटरमध्ये पाहिजे म्हणजे स्प्लिट व्यवस्थित करता येईल. चला मग आपण काय करूयात जे उलटा दिले त्याला सुलटं करून घेऊयात म्हणजेच रेसिप्रोकल करून घेऊयात. ठीक आहे. रेसिप्रोकल करण्यासाठी बघा कॉसेक इन्व्हर्स किंवा कॉस एक्स जो आहे कॉसेक एक्स म्हणजे काय की 1/sin एक्स. रेसिप्रोकल करताना आपण काय करतो की इज इक्वल टू 1 दॅट टर्म किंवा करस्पॉन्डिंग दॅट टर्म. ठीक आहे. कॉस एक्सशी संबंधित काय की साईन होतं त्यामुळे आपण काय करणार की साईन इन्व्हर्स 1 ही टर्म घेण्याच्या ऐवजी आपण काय करूयात डायरेक्ट हे जे डिनॉमिनेटर आहे आपण न्यूमरेटरला घेऊयात न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये घेऊयात. ठीक आहे. इंटू ब्रॅकेट 6 साइन 2 रेज टू पॉवर एक्स मायनस 8 कॉस 2 रेज टू पॉवर एक्स अपॉन 10. ठीक आहे. आता व्यवस्थित आता स्प्लिट करता येईल. स्प्लिट करून घ्या साइन इन्वर्स इंटू ब्रॅकेट 6/10 इंटू साइन 2 रेज टू पॉवर एक्स मायनस 8/10 इंटू कॉस 2 रेज टू पॉवर एक्स. ठीक आहे. सबस्टिट्यूट करा. लेट कॉस अल्फा काय येईल 6/10 6/10 त्यानंतर साइन अल्फा इज इक्वल टू 8/10. ठीक आहे. बघा
y इज इक्वल टू साइन इन्वर्स इंटू ब्रॅकेट कॉस अल्फा इंटू साइन 2⁻x. एक मिनिट, आपण काय करूयात, परत हे उलटं सुलटं लिहिण्यापेक्षा परत पुढच्या स्टेपमध्ये कॉस अल्फा मी पलीकडे घेईल आणि कॉस 2⁻x अलीकडे घेईल. ही स्टेप आपण काय करूयात, कॅन्सल करूयात आणि डायरेक्ट लिहून घेऊयात. इंटू ब्रॅकेट बघा, साइन 2⁻x इंटू कॉस अल्फा मायनस कॉस 2⁻x इंटू साइन अल्फा. काय बघा, सिको आहे आणि साइन इन्वर्स आहे, मग काय येईल, साइन फंक्शन येईल साइन ए प्लस बी और मायनस बी, ए मायनस बी. ठीक आहे, मग आता इथे मायनस आहे म्हणजे मायनस घ्यावं लागेल, परंतु आपले ए आणि बीच्या जागचे काय टर्म्स 2⁻x मायनस अल्फा. ठीक आहे, साइन इन्वर्स साइन आहे, साइन इन्वर्स साइन एक्स जेव्हा असेल तेव्हा काय होतं की इज इक्वल टू एक्स, म्हणजेच y इज इक्वल टू 2⁻x मायनस अल्फा. डिफरेन्शिएट करून घेऊया. डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, dy/dx इज इक्वल टू d/dx इंटू ब्रॅकेट 2⁻x मायनस अल्फा. अल्फा कॉन्स्टंट आहे, 0 येईल आणि 2⁻x एक्सपोनेन्शियल विथ कॉन्स्टंट आहे, त्यामुळे लॉग, एक मिनिट, एक्सपोनेन्शियल a⁻x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो, तोच होतो, परंतु कॉन्स्टंट आहे म्हणून आपण काय घेतो की लॉग a. ठीक आहे, इज इक्वल टू 2⁻x इंटू लॉग a मीन्स लॉग 2 dy/dx. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. आणि याचबरोबर क्वेश्चन 8मधील 6 क्वेश्चन सगळे आपण पाहिलेले आहेत. याचबरोबर आपण इथे थांबूयात. काही अडचण असली किंवा काही समजलं नाही तर प्लीज कमेंट्स करा. थँक्यू, आणि आपण इथे थांबूयात.